लाईट घालणारे लोक जर असले माझ्या आयुष्यामध्ये तर मी काय बोलायचं. या पोरी खूप वाढली. तर मी घेतलेलं मला आवडलेलं पण दाखव. शिवांशला मला हॅलो बोलायचं होतं म्हणून आला होता. की तुम्ही ड्रायव्हरचा चेहरा दाखवत नाही, तुमचा ड्रायव्हर कोण असतो. हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी चालली आहे लग्नाच्या शॉपिंगसाठी. तुम्ही म्हणाल की लग्न यांचे संपतात की नाही संपतात आहेत, पण खरंच आपल्याकडे उन्हाळा म्हणजे लग्न सीझनच आहे. त्यामध्ये माझ्या घरामध्ये माझ्या दिराचं लग्न आहे आणि मी त्यात वहिनी आहे. वहिनीचा मान तर तुम्हाला माहिती आहे आणि त्यात मी एकुलती एक सून आहे घरातली. तर शॉपिंग तर केलीच पाहिजे दिराच्या लग्नासाठी. माझ्याकडे काही साड्या आहेत. आठवडाभर आम्हाला गावाला राहायचं आहे. तर काही जुन्या साड्या आहेत, त्यांचे ब्लाऊज खराब झालेले आहेत, त्याच्यावर ब्लाऊज घ्यायचे आहेत. काही नवीन साड्या आहेत, त्याच्यावरही ब्लाऊज बनवायचे आहेत. तर इथे चिखलीमध्ये जे कस्तुरी मार्केट आहे साणे चौकामध्ये, तर त्या कस्तुरी मार्केटमध्ये जाऊन मी शॉपिंग करणार आहे, म्हणजे ब्लाऊज पीस घेणार आहे तर वेगवेगळ्या साड्यांवरती. आणि त्याच्यानंतर मी टेलरकडे जाऊन त्याच्या डिझाईन फायनल करणार आहे की कसं मला बनवायचं आहे. इवन रियाचा ड्रेस पण रेडी झालेला आहे, तो पण मला कलेक्ट करायचा आहे. तर चला सोबत राहा, आपण बघूयात की कस्तुरी मार्केटमध्ये जे कस्तुरी शॉप आहे मॅचिंग सेंटर, तिथे जनरली मला सगळेच मटेरियल आजपर्यंत चांगले मिळाले आहेत. आणि मी तुम्हाला हे पण सांगते की मी तिथे एक दोन कॉटनचे ब्लाऊज, म्हणजे कॉटनचा खूप सारा मोठा सेक्शन आहे ब्लाऊज पीसचा, तिथून मी ब्लाऊज पीसचा कपडा घेऊन स्वतःसाठी कुर्ती पण बनवली आहे आणि रिया आणि परीसाठी घागरासुद्धा बनवला आहे. तो पण मी तुम्हाला दाखवेल की फक्त हार्डली 100 ते 150 रुपये मीटरचा तो कपडा होता आणि त्याचे जे घागरे बनलेत तेवढे सुंदर बनलेत, ते पण मी तुम्हाला दाखवेल. मी ती ट्रायल घेतली होती की कसं बनतंय, पण ते छोट्या मुलींसाठीच बनवू शकतो, त्यांचा पन्हा खूप छोटा असतो. तर मी तुम्हाला दाखवते गेल्यानंतर की कस्तुरी मार्केटमधलं आत्ताचं कलेक्शन काय काय आहे आणि ते जर तुम्हाला युजफुल झालं तुमच्या घरामध्ये जर एखादं लग्न असेल त्यासाठी तर चांगलंच आहे. चला माझ्यासोबत निघूयात. आज गाडी मी बदललेली आहे. आज माझ्याकडे माझ्या वडिलांची गाडी आलेली आहे, सर्व्हिसिंगसाठी आलेली आहे. त्याचा मी आज फायदा घेत आहे. तर चला जाऊया कस्तुरी मार्केटमध्ये. जसं या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर दिसतंय की यांच्याकडे सिल्कमध्ये, ऑर्गॅन्झामध्ये, वेल्वेटमध्ये, कॉटनमध्ये असा कुठलाच ब्लाऊज प्रकार नाही आहे जो यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. नेट असू, टिश्यू असू, सगळे ब्लाऊज पीस यांच्याकडे अवेलेबल आहेत. हा तो किंवा तो ब्लू एक वरती पा फुलांवाला, तो पण चांगला रॉयल ब्लू आहे. बघू बरं, तुम्हाला एकदा लावून पाहते मी कसा वाटतोय. ह्या दादांनी मला खूप हेल्प केली, मला सगळे मॅचिंग ब्लाऊज पीसेस काढून दिले यांनी. सो थँक्यू दादा. हे सगळे ऑर्गॅन्झा आहे ना? हे कसे मीटर येते? कोणता? ये जो सामने ऑर्गॅन्झा आहे ये 100चे पुढे आहे. अच्छा, कुर्ती पण बनवू शकतो का याची आपण? कुर्ती आहे, टॉप आहे, वन पीस, घागरा. माझी एक जुनी डिझायनर साडी आहे माधुरीच्या लग्नातली, 5-6 वर्ष जुनी. त्याच्यावर माझा ब्लाऊज ना खूप छोटा टोकडा शिवलेला आहे आणि तो चांगला नाही आहे. ती साडी खूप चांगली आहे, त्यासाठी मी ब्लाऊज पीस शोधते आणि तुम्हाला मिळत नाही आहेत. दादा खूप ट्राय करतात, बघूयात. हे वेल्वेट कसे मीटर आहेत? 300, 350, 150चे पुढे आहे. अच्छा, मला हा ब्लॅक काढायला दादा सेम नाही वाटत, पण तो सेम आहे नाही. हा थोडा डल आहे, हा थोडा अजून फ्रेश आहे थोडासा. हे जे आहे ना, त्याच्यामध्ये ग्लेज आहे, ह्याच्यात ग्लेज नाही ना. हा ते मी बघितले. 300 रुपये मीटर आहे मॅडम. 1 मीटर ना? हा 1 मीटर. किती रुपये मीटर आहे? 300 रुपये. 300 रुपये. गाडी चालवण्यावरनं एक गोष्ट आठवली. आज वडिलांची गाडी आहे जसं मी सांगितलं. तसं मला खूप दिवसांपूर्वी एका व्लॉगमध्ये माझ्या एका मैत्रिणीने मला विचारलं होतं की कल्याणी तू गाडी चालवायला कशी शिकलीस, ते मला सांगशील आणि कधीपासून तू गाडी चालवते. मी नाव विसरली, ती कमेंट कुणी केली होती, मी चेक करेल ती कमेंट कुणी केली होती. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की गाडी चालवायला मी 10वीला शिकलेली आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटेल की एवढ्या लवकर मी, आणि ते पण गावाला राहत असताना, मी एवढ्या लवकर गाडी चालवायला कशी शिकली.
तर माझ्या वडिलांचं नेहमी असं असायचं की उन्हाळ्याची सुट्टी लागली शाळा संपल्यानंतर की तुम्ही कुठेही बाहेर मामाच्या घरी किंवा आपण फिरायला जातो मामाच्या घरी. जनरली आपण जास्त करून आपल्या टाईमला मामाच्याच घरी जायचो किंवा आत्याच्या घरी जायचो. तर त्यांचं असं म्हणणं असायचं की तुम्ही 5-6 दिवस तिकडे जा, मजा करा, या, पण त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी असं शिकलं पाहिजे की जेणेकरून त्याचा यूज तुमच्या लाईफमुळे तुम्हाला झाला पाहिजे. तुम्हाला मी खरं सांगते, त्यांनी आम्हाला कराटे शिकवलं, कम्प्युटर क्लासला घातलं, स्पोकन इंग्लिशचा क्लास लावला त्यांनी मला. आणि जेव्हा माझी 10वीची एक्झाम संपली त्याच्यानंतर सुट्टी होती. 10वीची एक्झाम झाल्यानंतर आपण एकदम हवेतच असतो. 10वीची एक्झाम झाली होती, आपल्याला वाटलं सुटलो आता आपण सगळ्या गोष्टीमधून सुटलो आहोत. तर त्या 10वीच्या क्लासनंतर त्यांनी मला सांगितलं की आता ड्रायव्हिंग क्लास म्हणजे गाडी शिकायची तू. तर त्यावेळेस मला खूप भीती वाटायची, नाही म्हणायची मी नाही गाडी शिकणार. तर नाही म्हटले, गाडी शिकायची. आणि त्याचं रिझन पण असं होतं की त्यांना असं वाटायचं की आपण प्रत्येक बाबतीत स्वावलंबी असलं पाहिजे. ते नेहमी असं म्हणायचे, गमतीत म्हणायचे. ते असं म्हणायचे, बघ तुझं उद्या जर लग्न झालं आणि तुला कुठे जायचं असेल, तुला मला भेटायला यायचं असेल, तुला माहेरी जायचं असेल, तुझी इच्छा झाली माझ्याकडे येण्याची, किंवा तुला तुझ्या बहिणीकडे जायचं असेल, तुला खरेदीला जायचं असेल, तुला कुठेही जायचं असेल, तर तुला ड्रायव्हर पाहावा लागेल किंवा तुला तुझ्या नवऱ्याला रिक्वेस्ट करावी लागेल, अहो चलता का, मला इकडे जायचं, मला तिकडे जायचं. आणि त्यावेळेस जर तुझा नवरा तुला चांगला नाही मिळाला आणि तो म्हटला, ए चल मला आज काय वेळ नाहीये, तू आज नाही जायचं किंवा आपण नंतर जाऊ, मी दमलोय, तर अशा केसमध्ये तू म्हणू शकते की नका येऊ तुम्ही, गाडीची चावी द्या, माझं मी जाऊन येते. तर त्यांचं नेहमी म्हणणं असायचं की मुलींनी नेहमी स्वावलंबी असलं पाहिजे, कोणावरही ते डिपेंड नसल्या पाहिजेत त्या. म्हणून त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवली की इव्हन मी छोटी 6वी-7वीला असताना मी बँकेत जायची, आईचा डिव्हिडंड फंड वगैरे यायचा, त्यासाठी मी बँकेत जायची, स्वतः ती सगळी कामं करायची. तेव्हा मला खूप राग यायचा की कुणीच ही कामं करत नाही आणि मी ही कामं करते. मी बाजार आणायला जायची 8वीपासून, सगळं करायची. तर नंतर मला असं वाटतं की नाही, आपण आपल्या मुलींना, म्हणजे मुलींना नाही म्हणत मी, आपल्या मुलांना खरं स्वावलंबी बनवलं पाहिजे, त्यांना प्रत्येक गोष्ट शिकवली पाहिजे. आणि ड्राईव्ह आजकाल सगळेच करतात, आजकाल सर्रास महिला म्हणजे लेडीज ड्राईव्ह करतात. त्याच्यामुळे आता ते विशेष नाही वाटत. पण जेव्हा मी शिकली होती, माझ्यासोबत रुपाली पण होती, जी माझ्या व्लॉगमध्ये आहे, माझी लहानपणीची मैत्रीण. आम्ही दोघींनी तो क्लास मंचरला आकाश ड्रायव्हिंग म्हणून, आकाश मोटर ड्रायव्हिंग स्कूल आहे, तिथे लावला होता. आणि त्यावेळेस आम्हाला मारुती 800 होती शिकायला आणि पण खूप मजा येत होती त्यावेळेस आम्हाला गाडी शिकताना. सुरुवातीला भीती तर वाटली, पण नंतर जेव्हा गाडी शिकलो, त्या टाइमला जो प्राऊड मुवमेंट होता ना की वाव आपण गाडी चालवू शकतो, तो काहीतरी फील वेगळाच होता. आता असं काही वाटत नाही, काही स्पेशल फील होत नाही की गाडी चालवतो वगैरे असं, कारण की खूप वर्ष झालीत गाडी चालवून मला. आणि मी तुम्हाला सांगते, ज्यांना नवीन माझ्या मैत्रिणींना गाडी चालवायला शिकायची आणि म्हणजे त्यांना भीती वाटते किंवा घरातून म्हटलं जातं की लेडीज चांगली गाडी चालवत नाही, तर असं बिलकुल नाही आहे. आपण बायकासुद्धा खूप चांगली गाडी चालवतो, खूप चांगलं ड्राईव्ह करतो. फक्त आपलं एवढंच असतं की आपण खूप घाबरतो. घाबरू नकात. जेवढं गाडी शिकणं हे सोपं आहे, गाडी चालवणं हे अवघड आहे. हे मी असं का म्हणते, कारण की खूप जण गाडी ड्रायव्हिंग क्लास लावतात पण गाडी हातात घेत नाही. तुम्ही जेवढ्या जास्त वेळा ड्राईव्ह कराल, नवऱ्याला सांगात तुम्ही माझ्या शेजारी बसा, भावाला सांगात किंवा वडिलांना सांगात माझ्या शेजारी बसा, मी ड्राईव्ह करते, मी तुम्हाला घेऊन जाते, हळूहळू तुमची ती भीती कमी होईल आणि तुम्ही गाडी चालवायला लागाल. नंतर तुम्हाला कंटाळा येईल. आता असं मला होतं की बस आता मला कंटाळा आलाय गाडी चालवायचा, पण तुम्हाला जर परफेक्ट ड्रायव्हर बनायचं असेल तर तुम्हाला मी सांगते की फक्त ड्रायव्हिंग क्लास करून होत नाही, तर तुम्हाला रोज गाडी हातात घ्यावी लागते. जेवढी तुम्ही गाडी हातात घ्याल तेवढं लवकर तुम्ही चांगली गाडी चालवायला लागाल. आणि बिलकुल घाबरायचं नाही गाडी चालवताना. मी बऱ्यापैकी लेडीजला पाहिले, खूप असे आमच्याकडे बिस्कत म्हणतात, बिस्कत गाडी चालवतात, घाबरत गाडी चालवतात. तर बिलकुल घाबरायचं नाही आहे. कॉन्फिडन्सनी गाडी चालवायची आहे. गाडी येऊ शकते. गाडी चालवणं काही रॉकेट सायन्स नाही आहे. आपण सगळं करू शकतो. जर आपण अख्खं घर सांभाळू शकतो, घरातल्या सगळ्या माणसांना सांभाळू शकतो, तर गाडी चालवणं आपल्यासाठी सहज सोपं आहे. सो गाडी चालवण्याचा बाऊ बिलकुल करू नकात आणि घाबरू तर बिलकुल नकात. तर चला आता घरी जायची वेळ झाली आहे. माझं सामान घेऊन झालेलं आहे आणि सामान घेतल्यानंतर आता टेलरकडे जाऊन ते स्टिच करायला मला द्यायचं आहे. पहिले ब्लाऊज पीस 1, 2, 3, हा पण प्लेन आहे 4, ब्लॅक कॉटन 5 आणि हा बॉटल ग्रीन 6. नाही सोनी तुला म्हणतीये की तिच्याकडे काही जीन्स आणि टॉप नाहीये का, नेहमी कुर्ती घालते. म्हटलं ऐन टायमाला दुल्हन बनवले तिला आम्ही. चल जायचंय आपल्याला.
चांगली दिसते का बघ, दिसत पण नाही तसंही सगळं ब्लॅक दिसतंय पूर्ण. आणि आता सोनी आता हा म्हणून जायचं नाही म्हणून ते नयनतारा सॉरी ओमतारामध्ये जायचंय. तर सकाळी एकदा मी आवरलं, तामझाम केला एवढा का पुण्यात जायचं म्हणून जवळ जायला ब्लाऊज स्टिच करायला मी काय एवढं आवरेल मला सांग. तर मी आवरलं आणि मला कळलं की माझं जायचं कॅन्सल झालं, माझा पोपट झाला. मग मी परत आणि दुपारी ही आजारी पडली सोनी. अचानक फोन आला की सोनीला बरं नाही. मी सोनीच्या घरी गेली पण सोनी ओके होती. तिथे जाऊन मी मस्त जेवण वगैरे केलं. अगं म्हणजे तू बरी झाली होती मी जाईपर्यंत. माझ्या लाईट लावतोस का, माझ्या लाईट नव्हती, दिसत नव्हतं. माझ्या येण्याने सोनी बरी झाली. नुसतं तिला कळलं की कल्याणी भेटायला येणार आहे, सोनी बरी झाली. आणि मी गेल्यानंतर ती एकदम ओके होती. तिने मला जेवायला वाढलं, मी जेवली, जेवून मी घरी आली. हा खरंच त्रास झाला होता सकाळी. आणि सकाळी तिने माझा पहिला पोपट केला की मी आवरून ठेवलं आणि आता निघायचं नाही, आता नाही जायचं म्हणून. आणि मगाशी परत फोन केला की आता आपल्याला जायचंय. आता मी परत आवरलं आणि परत म्हणताय की नाही जायचं. मी काही तो नाही, हा बोलला की जायचं नाही म्हणून. मी म्हटलं आता माझा परत सेकंड टाइम पोपट होतोय. आपला वेगळा प्लॅन होता. नाही त्या दोन्ही प्लॅन होऊ शकतात आपल्याकडे. वेळ काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आम्ही जास्त वेळ नाही लावणार. तुझं एक काम कमी कर. धमकी धमकी कशी कशी सोनी कशी धमकी. एक काम कमी कर. बर तुझं. तर आता फायनली मी चालली आहे. लग्नाची शॉपिंग छोटी मोठी चालू आहेत. मैत्रीण मला निर्मला मला म्हटली तुझ्या लग्नाचा वाढदिवस येतोय तर तुला काही डायमंड वगैरे पाहिजे का. निर्मला 15 मेला माझा पण बर्थडे लग्नाचा. मी नवऱ्याला कोणीतरी बाहेर पाठवून देते. आता माझे हजबंड म्हणजे योगेश गेलेत बाहेर, ते नाही आहेत. आम्ही अॅनिव्हर्सरी सोबत सेलिब्रेट नाही करणार. तर माझ्या मैत्रिणींना फार वाईट वाटले की कल्याणीच्या हजबंडच्या सोबत नाही आणि अॅनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट होणार. तर सोनीने आणि निर्मलाने तो जिम्मा घेतलाय त्यांच्या खांद्यावरती की कल्याणीला बिलकुल सोबत आहे आम्ही तुझ्या. तर त्यांनी तो जिम्मा घेतला की मला वाईट वाटून देणार नाही, बोर होऊन देणार नाही, मला एकटी पडून देणार नाही. आणि जे दरवर्षी नवरा एकदम स्पेशल फील करतो तसं स्पेशल मला फील करवणार स्पेशल फील करतो की तू बनशीलच नवरा. तू नसताना माझी एवढी छान झाली. आणि ह्या अॅनिव्हर्सरीला मला डायमंड मिळणार आहे. नवरा नसताना, स्पेशली नवरा नसताना मला डायमंड मिळणार आहे. हा लग्नासाठी फटाके घ्यायला चाललोय आम्ही आणि फॅन घ्यायला चाललोय. फॅनची कमतरता आहे आमच्या आयुष्यामध्ये. आम्ही विकत घेणार होतो विजय सेल्स मधून. निर्मलाला आणि मला खूप गरज आहे फॅनची. गरज आहे आम्हाला फॅन्सची खूप गरज आहे म्हणून आम्ही विकत घ्यायला चाललोय. फॅन्सची आम्हाला खूप गरज आहे. तर विजय सेल्स मध्ये चांगले चांगले फॅन्स मिळतात तर आम्ही घेऊन येतोय. नाही त्या दिवशी जी रील की जेव्हा आपल्याला खूप डिप्रेस होतं किंवा लो फील होतं तेव्हा आपण काय करायचं. तू काय करते निर्मला. शांत बसते. हां जेव्हा आपल्याला खूप डिप्रेस होतं किंवा खूप राग येतो किंवा खूप लो फील होतं, एकटं वाटतं, तेव्हा सोनी तू काय करतेस. गप्प बसते आणि रडते. प्लीज तू गप्प बसत नसेल, ओरडत असशील. नाही आता म्हटलीये कॅमेरा ऑफ होता तेव्हा म्हटलीये मी खूप चिडतीये म्हणून. नाही 100%. हां चिडते आणि रडते. अच्छा हां रडते. ते होतं आपल्याला जेव्हा खूप राग येतो, आपण रागाच्या भरात खूप बडबड करतो तेव्हा आपण रडायला आपल्याला येतच. आपलं भांडल्यानंतर पण आपल्याला रडायला येतं. तर मी 4-5 महिने झाले जेव्हा आपल्याला खूप त्रास होतो, लो फील होतं किंवा डिप्रेशन झोनमध्ये आपण जातो, डिप्रेशन नाही म्हणू शकत की त्रास होतो, त्यावेळेस मी माझा एक्सपिरियन्स सांगते की मी एकटं बसून खूप विचार करायची. लाईट घालणारे लोक जर असले माझ्या आयुष्यामध्ये तर मी काय बोलायचं लोकांसोबत. आवाज वाढतो, असा राग येतो मग. तर मी सांगते की तुम्हाला पण तुम्ही असं करत असाल तर मला सांगा की मी 3-4 महिने झालं हे मी फॉलो करतेय की मला खूप लो फील झालं तर मी खूप जणांचं ऐकलं होतं की असं केलं पाहिजे, हनुमान चालीसा वाचली पाहिजे. मी ऐकलं होतं पण मी म्हणायची काय ठीक आहे ना, एवढं काय त्याच्यामध्ये ना, काय असा विशेष फरक पडेल. पण खरं सांगते मी 3 ते 4 महिने झाली आहे मी हनुमान चाळीसा वाचतीये. आणि खरं सांगते की जेव्हाही तुम्ही खूप त्रासामध्ये असाल, तुमच्या लाईफमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स चालले असतील तर तुम्ही नक्की वाचून पहा आणि डेली वाचून पहा. तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. मी कोणाला अंधश्रद्धा वगैरे असं काही पसरत नाहीये, पण खरंच हनुमान चाळीसाने एक पॉझिटिव्हिटी जाणवते. आणि तुम्हाला जर खरंच काही अडचणी
कोणी असतील तर तुम्हाला असं वाटतं की नाही आपल्यासोबत कुणीतरी आहे, आपली काळजी घेणारं कुणीतरी आहे, तू काय म्हणशील? तू वाचली आहे कधी? नाही, मी नाही वाचते. तू वाचते? हां, सोनी पण वाचते. सोनीला पण खूप पॉझिटिव्ह इफेक्ट जाणवले ते. माझी एक फ्रेंड आहे, तिने मला सांगितलं होतं की म्हणजे माझी ज्युनियर आहे ती, तिने मला सांगितलं होतं की जेव्हा तिच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स चालले होते तेव्हा तिने हनुमान चालीसा वाचली होती आणि तिला खरंच खूप पॉझिटिव्ह इफेक्ट जाणवला होता. पण आपण जोपर्यंत करत नाही, जोपर्यंत आपल्या लाईफमध्ये काही त्रासदायक होत नाही, आपण जेव्हा खूप हॅपी झोनमध्ये असतो, सगळं काही चांगलं चाललं असतं, तेव्हा आपण कधीच ह्या गोष्टी करत नाही. जेव्हा आपल्याला वाटतं की नाही आता आपल्याला गरज आहे देवाची, तेव्हा आपण ह्या गोष्टी करतो. मीही त्यातलीच आहे, मीही तेव्हाच केलं होतं जेव्हा मला खूप लो आणि एकटं फील झालं होतं तेव्हा. पण आता खरंच सांगते खूप पॉझिटिव्ह आहे. तू पण ट्राय कर. या पोरी खूप वाढीव ऐकताय का? त्याचा खूप दांडगा अनुभव आहे. दांडगा अनुभव. जावई इकडे बघा जावई. अरे मला कुणीतरी विचारलं की हा मला एक कमेंट आहे की तुम्ही ड्रायव्हरचा चेहरा दाखवत नाही, तुमचा ड्रायव्हर कोण असतो? आज मी ड्रायव्हरचा चेहरा रिव्हील करणार आहे ब्लॉग मध्ये. कोण असतो आमचा ड्रायव्हर? तर मी त्याला एका व्हिडिओमध्ये लिहिलेलं आहे, ज्यांनी पण कमेंट केली होती की ज्या व्हिडिओ खाली कमेंट आलेली त्याच्यामध्ये ड्रायव्हर मीच होते त्या व्हिडिओमध्ये पूर्ण वेळ. तर म्हटलं की मीच ड्रायव्हर आहे आमच्या घराचा, म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिलीचा मी परमनंट ड्रायव्हर आहे. आणि अजून माझ्या सविताने पण मला विचारलं की हजबंड तुझे कशी तुला गाडी देतात हातामध्ये, माझी तर लगेच गाडी घेऊन बसत. म्हटलं माझ्या हजबंडला उलटं भारी वाटतं शेजारी बसलं की. उलटं शेजारी ड्रायव्हरच्या सीटच्या शेजारी बसणारा माणूस मालक असतो, तो एकदम रिलॅक्स असतो. टेन्शन सगळं ड्रायव्हरला असतं, कुठे पार्क करायची, काय करायचंय, कुठे आलंय, रिलॅक्स मध्ये बसायचं. त्याच्यामुळे ड्रायव्हरचा चेहरा रिव्हील करू की नको करू? हा सोनी, एवढ्यात नाही. ड्रायव्हरचा चेहरा रिव्हील करू की नको करू? ड्रायव्हरचा क्युरियोसिटी वाढू द्या, सस्पेन्स ठेवा, लगेच काय रिव्हील करू नाही करायचंय आम्हाला. काय होईल ड्रायव्हरचा? नाही नाही, ड्रायव्हरचा चेहरा रिव्हील झाल्यानंतर आम्ही राहायचं बाजूला, ड्रायव्हर फेमस व्हायचा. जो नको, ड्रायव्हरच तू एवढं होईल की आम्हाला कोणीच विचारणार नाही. इथे निर्मलाला मी माझी ज्वेलरी चॉईस करायला आणलेलं आहे. दिसते मिरर किती क्लीन आहे तुमचा. पहिल्यांदा मी पाहतेय, कारण की जनरली मिरर एवढे खराब असतात, तर इथे बोट तिथे बोट, किती क्लीन आहे ना. ही आहे माझी मॉडेल जिच्यावर मी सगळ्या ट्रायल घेत आहे आणि ती पण आहे फ्रीमधली माझी मॉडेल. सुंदर आहे. हे आहे ओमतारा शॉप, ज्याला मी सारखं नयनतारा म्हणत होते. हे आहे त्यांचं कलेक्शन त्यांच्याकडे खूप छान आहे. तुम्हाला जर लग्नासाठी काही युनिक पाहायचं असेल, काही वेगळं घ्यायचं असेल, तर तुम्ही नक्की ह्या शॉपला व्हिजिट करू शकता. हे शॉप मला सोनीमुळेच कळलं होतं की इथे असं शॉप आहे, म्हणून मी तिथे गेली होती. नेकपीस तर खूप सुंदर होते, सगळ्यांची मस्त ट्रायल चालली होती. थँक्यू सोनी शॉप दाखवल्याबद्दल. त्याच्यानंतर आम्ही पिंपरीमध्ये इथनिक्स बाय रेमंडमध्ये आलो चेक करण्यासाठी की ह्यांचं कलेक्शन कसं आहे माझ्या दिराच्या लग्नासाठी. त्या कुर्त्याची प्राईस काय आहे? 3495. किती कलरफुल आहे जेंट्समध्ये आणि खूप प्रकार आहेत ह्याच्यावर का. खूप म्हणजे खूप साऱ्या व्हरायटी. इकडे पण किती होते कॉटनमध्ये. इकडे पण आहे, हे पण छान सोबर आहे. आणि ह्यांचंही लग्नासाठीचं कलेक्शन मुलांसाठी खूप चांगलं आहे. सोनीला भुंग्याने त्रास दिलाय आणि सोनी त्यांना म्हणते की हा भुंगा काढा ना प्लीज इथून. तेव्हा तुझ्या पाठीमागे आले आणि हाच तो भुंगा. बदमाशी आहे ना ती. बदमाशी आहे. हो बदमाशीच आहे. अगं तुझे तू गोड आहेस ना. शूट मध्ये येणार आहे आता. सोनी केसांमध्ये आहे. ती डोक्यावरती. तुमच्या घरामध्ये जर लग्न असेल आणि तुमचा जर नवरदेव असेल तर ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा. नवरदेव म्हणजे ग्रूमसाठीचं जे कलेक्शन आहे खरंच खूप चांगलं आहे आणि व्हरायटी ऑफ कलर्स आहेत, व्हरायटी ऑफ डिझाईन्स आहेत. मला पहिल्यांदा असं शॉप वाटलं की जिथे खरंच युनिक काहीतरी पाहायला मिळालं. मला माहीत नाही कोणासोबत माझं काय रिलेशनशिप आहे, पण आम्ही सारखे भेटतोय.
मे बी आम्ही एका एरियात राहतो म्हणून. आणि तुझं नाव काय? शिवांश. शिवांशला मला हॅलो बोलायचं होतं म्हणून आला होता. खूप क्यूट आहे. जेवलायस तू? काय खाल्लंय? क्रॅब? क्रॅब खाल्लंयस तू? चिकन रॅप नाही आवडत तुला? थँक्यू. तुला काही बोलायचं आहे? बोल ना काहीतरी. ही रिया. असा होता हा आजचा दिवस मैत्रिणींसोबत स्पेंड केलेला. आणि शेवटी जेव्हा आम्ही डिनरला गेलो तिथे मला शिवांश आणि मनवा भेटली परत एकदा. आणि शिवांश, यू आर व्हेरी क्यूट अँड लव यू लॉट. आणि हा जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा.